तर नमस्कार मंडळी, मी आदेश्वर एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. तर तमनेवरसून समजलाच असत तर आम्ही जातो मुळ्यांगा. तर पाठसून येतात गँगा, माझी बहीण बिन येता घरातली पणच. तर सकाळी आज आम्ही गेलो होतो मॅचिका. तर आज आमचं प्रसादवाडी फॉर्ममध्ये येलेलो जबरदस्तमध्ये गुटनाट एक तमाशा देख अशी षटकार मारी होतो. तर तुमका या व्हिडिओमध्ये दाखवतो या पुढच्या भागात. तर हा पूर्णपणे व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत चला शेअर करा. चला मग जरूर इला ते काला गाणी एकटा पास गेलो सत्य मेन बॉलर शतक थांबलेला अर्धशतक 4 रनसाठी. तर आता आम्ही जातो एसटीन मग संध्याकाळी आमका गाडी एक नेऊ घेणार, कारण तो खेळणार ड्रायव्हर जो हा तो आमचो खेळोक गेलेलो म्हणजे त्या टीमीत हा खेळोक तो संध्याकाळी येईन म्हणून सांगला. तर तुम्ही म्हणता एसटीन जावा तोपर्यंत. तर आता आम्ही एसटीची वाट बघतो फोंडा गाडी. तर ह्या आमचा नाडंचिरेकडनं ह्या स्टॉप आहे बघा. तर इथून जाणार डायरेक्ट मोंडात. तर आम्ही मोंडात मुळे काढूक चालला. तर चला मग स्पेशल गाडी थांबवलेली या माणसासाठी. या बघा एवढी मोठी गाडी, आमका काय फायदा नाही. तर फोंड्या गाडीत बसलो आम्ही. मग तो बायकोच्या कंडीक जाऊन बसलो नाही शेवटी. त्या बघा एवढी आमची गँग. तर इथून वाट जाता खाली तरीवर जाऊ. होय आम्ही उतारला होता या स्टॉपला गेली. प्रत्येकाकडे एक पिसू मोठं बटो बांधलेलो सिमेंटचो. तर दाखवते तुमका पुढे गेल्या. तर आता आम्ही वाडीत प्रवेश केला. त्यांची चिचवाडी, यांच्यात वाडीसून धावता लागतं आमका. दाखवते पुढे तुमका. तर आता आम्ही इला पुढे. आता खाली उतरवचा लागणारा. तर ही बघा किती माणसा जमली आहेत नदीत इलाव आम्ही आता. तर अक्षय आमचं सुरुवात केला ना आमच्या. तर आमची गँग येता लई लांबा पाटी ती बघा. तर आता आम्ही जातो मुळे सुरुवात करतो. मग किती भेटते ते दाखवतो तुमका. चला मग. तर या आमचा बैराई देवीचं मंदिर जाताना शेवटी तुमका दाखवतोय. तर आता आम्ही घरी येऊन निघालो. बघा या दीपा बघ कसा थंडीला. आणि मामी बघ ए नेहा. आणि हे बाकीच्याने काढलेले मुळे आज यंदा ह्या टायमाला जास्त नाही भेटले. पहिलीवर भेटले, बाकीच्याने भरपूर काढले ना. आमका भेटले नव्हते स्टार्टिंग लास्ट का भेटोक लागले. तर हा पूर्णपणे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला मग तो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. आमची बाय. एका का तोंड दाखवलाच नव्हता.